नाही 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 पक्ष राष्ट्रीय माझा नक्कीच होणार आहे, पण माझ्या पक्षाचे खासदार अजून निवडून येत नाही आहे. माझ्या पक्षाला राज्यामध्ये एकही जागा मिळत नाही आहे. पण बाहेरच्या राज्यामध्ये मात्र मी दिल्लीला गेल्यामुळं माझा पक्ष हा देशभरामध्ये वाढलेला आहे. छोटा का असेना पण सर्व राज्यामध्ये पक्ष आहे आणि त्यामुळं बाहेरच्या राज्याच्या ताकदीवरतीच आपला पक्ष वाढवण्याचा रिकग्नाइज होणार आहे. पण आपण जे म्हणालात ते काय तशी माझी इच्छा अजिबात नाही आहे आणि तसं ते शक्य येणं नाही आहे. पण जर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये अजून आमच्या 10-15 वर्ष आपल्यात राहिले असते तर बाबासाहेबांचा जो प्रयत्न होता, राम मनोहर लोहियांना त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि काँग्रेस विरोधामध्ये एकच पक्ष असावा, तो रिपब्लिकन पक्ष असावा. आणि जर त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये जर झालं असतं तर कदाचित बाबासाहेब देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते. पण मला ते अजिबात शक्य होणार नाही आहे. मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि असा काहीतरी प्रश्न विचारून माझं मंत्रिपद घालू नका. त्यामुळं नाही म्हणजे पंतप्रधान नाही आहे. आणि शेवटचा विषय आहे तो आमचे प्रकाश लोंढे आज आमच्यामध्ये नाही. आणि एक तर आता असं आहे की प्रकाश लोंढे आमचा अत्यंत ऍक्टिव्ह कार्यकर्ता होता आणि एवढ्या वर्षामध्ये माझ्या कानावर त्याच्याबद्दल कुणीही तक्रार केलेली नव्हती. म्हणजे प्रकाशने कुणाला फसवलं किंवा दम देऊन काय केलेलं आहे. पण नाशिकच्या पोलिसांनी त्याची मुलं मात्र थोडंसं गडबड करणारी होती. पण प्रकाश लोंढेवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे. त्यामुळं प्रकाशला मोका लावलेला आहे. त्यामुळं आता मी प्रयत्न केला पण काय त्यामध्ये यश आलं नाही. पण कोणी असो म्हणजे धंदा पाणी करून पैसे कमवायला हरकत नाही आहे. पण त्याच्या मुलांनी पण थोडा वयातपणा केल्यामुळं ते प्रकाश चांगलं आलेलं आहे. त्यामुळं काय अशी घटना घडू नयेत. पण याच्या अगोदर मी 100 वेळेला मी नाशिकमध्ये आलेलो आहे. कुठला एखादा हॉटेलचा मालक किंवा उद्योगपती माझ्याकडे आला नाही. आणि माझ्याकडे अनेक लोक मला भेटतात, आमच्या एखाद्या कार्यकर्त्यांना दम दिला किंवा अनेक काही केलं ताबडतोब ते कुणाला तरी घेऊन माझ्याकडे येतात आणि मी लगेच तो विषय मी मिटवतो अनेक ठिकाणी. त्यामुळे पण इथं मात्र प्रकाशच्या बद्दल काय माझ्याकडे असं कोणी कधी आलं नव्हतं. त्यामुळं माझं मत हेच आहे की मुलांच्यावर काय झालेलं आहे ते ठीक आहे, पण प्रकाश लोंढेंवर मोका लागायला नको होता, त्याच्यावर कारवाई व्हायला नको होती. पण ती आता पोलिसांच्या माध्यमातून ती झालेली आहे. चला ठीक आहे.